इतिहास केवळ तारखांचा नसतो. इतिहास असतो रक्ताने लिहिलेल्या बलिदानाचा. जेव्हा स्वराज्याच्या अस्मितेचा प्रश्न आला तेव्हा एक वाघ उभा ठाकला. तो वाघ ज्याने शिवछत्रपतींच्या एका शब्दासाठी आपल्या मुलाच्या लग्नाचा सोहळा अर्ध्यावर सोडला. समोर काळोखात लपलेला अभेद्य असा कोंढाणा किल्ला आणि तो सर करायला निघालेला एक जिगरबाज सुभेदार तानाजी, ज्याच्या मनगटात हत्तीचं बळ आणि काळजात सिंहाचं काळीज होतं. रक्ताने न्हालेली ती रात्र. ढाल तुटली, शरीर जखमांनी रक्ताळलं, पण पाऊल मागे हटलं नाही. तानाजी लढत होते, केवळ गडासाठी नाही तर आपल्या राजाला दिलेल्या शपथासाठी. त्यांनी मृत्यूला समोर पाहिलं, पण पराभवाला नाही. गड जिंकला, भगवा फडकवला, पण तो विजय पाहण्यासाठी स्वराज्याचा सिंह जिवंत नव्हता. साक्षात महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि शब्द उमटले, गड आला पण माझा सिंह गेला. आजही कोंढाण्याच्या मातीत त्या शौर्याचा सुगंध दरवळतो. धन्य तो तानाजी आणि धन्य त्याचं स्वराज्य प्रेम. तानाजींच्या शौर्याची हीच कथा ऐकवा आपल्या मुलांना. नमा क्रिएशनच्या छत्रपती कथा कोंढाण्याची या ईबुकमध्ये.